नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपला जो घटक आहे तो अपूर्णांकामधल्या महत्वाच्या उदाहरणावर आधारित आहे. आता अपूर्णांकामधली महत्वाची उदाहरणं जी परीक्षेच्या दृष्टीने आहेत अशा उदाहरणांचा आपण आता अभ्यास करणार. त्यामध्ये सर्वात महत्वाचे गणित येतं, नेहमी परीक्षेला सरावाला येतं. आता उदाहरणार्थ काय असतं, 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 येईल. एकशे सात मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 येईल, या पद्धतीचं उदाहरण. आता अशी उदाहरणं नेहमी परीक्षेला विचारतात. आता हे उदाहरण कसं आहे, तर 1/7 हा एक अपूर्णांक आहे. यामध्ये 1/7 1/7 1/7 असे किती वेळा मिळवले की उत्तर 7 येईल. आता हे आधी गणित समजून घेऊया काय, आणि ह्याची मग क्लुप्ती पण सांगतो. हे गणितात काय आहे की ज्यावेळेस 7 उत्तर कधी येऊ शकतं, आता हे दोन्ही समान असेल त्यावेळेस. आता ह्याच्यामध्ये म्हणजे जो मूळ अपूर्णांक आहे त्यामध्ये कोणता मिळवायचा आहे, 1/7 असं मिळवत जायचं असं. हे सगळे समान असल्यावर काय करायचं की उत्तर 7 कधी येतं, तर छेदाच्या 7 पट वर असेल. छेद किती आहे, 7 आहे, तर त्याची 7 पट उत्तर किती येतं, छेद 7 आहे, उत्तर आलं पाहिजे 7. 7 7 49 वर असेल त्यावेळेस उत्तर 7 येतं. म्हणजे आता 49 अंश स्थानी येते. आता अंश किती आहे, 1 आहे. 1 किती वेळा घेतल्यावर 49 होणार आहे, तर 49 वेळा घेतल्यावर. बरोबर. त्यापैकी हा 1 दिलाय आपल्याला ऑलरेडी, मग तो वजा करायचा आहे 1 वेळा 49 वेळा, म्हणजे 48 वेळा 1/7 घ्यायला लागेल. 48 वेळा म्हणजे उत्तर 7 येणार. बघा लक्षात आहे. आता याची क्लुप्ती सांगणार आहे, क्लुप्ती पण ह्याची आहे. काय करतोय आपण, 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवल्यावर 7 उत्तर येणार हे आहे. तर आपण काय केलं की 7 उत्तर कधी येतं, तर छेदाच्या 7 पट वर असेल. छेद किती आहे इथं, 7 आहे, तर याची 7 पट वर पाहिजे, म्हणजे किती येणार, 49 वर पाहिजे. मग 49 उत्तर येण्यासाठी 1 1 1 किती वेळा घ्यायला लागतं, म्हणजे अंश किती वेळा घ्यायला लागेल, 49 वेळा. त्यापैकी 1 हा दिलाय ऑलरेडी, त्यामुळे 1 कमी करायचं, म्हणजे राहिले किती आता 48 वेळा. म्हणजे 48 वेळा जर 1/7 घेतलं तर उत्तर 7 येतं. मग ह्याची क्लुप्ती काय आहे बघूया. ह्याची क्लुप्ती काय आहे, आता हे छेद जो आहे, छेदाचा आणि जे उत्तर येणार आहे त्याचा गुणाकार करायचा. छेदाचा आणि उत्तराचा गुणाकार करायचा. 7 7 49. बरोबर. आता 49 येण्यासाठी 1 किती वेळा घ्यायला लागतं, 49 वेळा घ्यायला लागतं. बरोबर. आता 1 ने ह्याला भागलं तरी चालतं. 1 ने ह्याला भागलं समजा, आपण काय केलं, छेद आणि उत्तराचा गुणाकार त्याला अंशाने भागायचं, म्हणजे 49 वेळा उत्तर कडे जातोय. आता आपण 49 वेळा 1 लागणार आहे, त्यापैकी 1 दिलंय आपल्याला, 1 कमी करायचा, म्हणजे आपलं उत्तर असेल 48 वेळा 1/7 घ्यावं लागेल. आता हेच गणित मी जरा दुसऱ्या पद्धतीने बघतो. आता इथे मी 7 ऐवजी 5 घेतो उत्तर. प्रश्न उत्तर 5 यायला पाहिजे. मग आता क्लुप्ती कशी वापरायची, छेद किती आहे, 7. 7 आणि उत्तराचा गुणाकार करायचा. 7 गुणिले उत्तर बरोबर 35. त्याला भागिले अंश करायचं. अंश किती आहे, 1. किती येणार उत्तर, 35. 35 वेळा 1 1 1 लागेल. त्यापैकी 1 दिले आपल्याला, म्हणजे 1 कमी करायचं आता, तर 34 वेळा हे आपलं उत्तर असेल. कोण लागणार, 1/7 हे 34 वेळा लागेल. लक्षात येते की बघा, व्यवस्थित लिहून घ्या. ह्याची क्लुप्ती लक्षात ठेवा कसं आहे ते. म्हणजे आपण जर बघितलं तर 1/7 1/7 1/7 असं आपल्याला शोधत किती वेळाचं, त्याची क्लुप्ती लक्षात ठेवा कशी आहे. आता आणखी एक तुम्हाला दुसरा एक दाखवतो. एकच मिनिट. तर दुसरं एक गणित घेऊ आपण.
दुसरे गणित बघू. आता गणित काय असेल, आता हे परीक्षेला वारंवार प्रश्न विचारतात. आता प्रश्न काय आहे, 4/6 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावे. म्हणजे उत्तर 6 येईल. किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येणार. आता हे सोडवायचं कसं बघू. आता काय आपलं क्लुप्ती काय आहे, हा जो अपूर्णांक आहे याचा छेद घ्यायचा 6. ते दोन्ही सारखे असतात ना, दोन्ही सारखे आहेत त्यावेळेस. छेदाचा आणि ह्या उत्तराचा गुणाकार 6 आहे 36 आहे. आता 36ला भागिले अंश करायचा. अंश किती आहे, 4 आहे. 9 उत्तर. आता 4 इथं पण 4 आहे, अंश 4 आहे. 4 4 4 4 असं म्हणून, म्हणजे 4 9 वेळा घेतले की 6 उत्तर येणार. त्यापैकी एक 4 दिले आपल्याला, म्हणजे एक कमी करूया, तर 8 वेळा उत्तर येईल. म्हणजेच आपलं 4/6 हे 8 वेळा घ्यायला. लक्षात येते बघा. सुरू काय, 4/6 6 जो छेद आहे त्या छेदाला उत्तरानं गुणायचं. 36ला अंशानं भागायचं. म्हणजे याचं सूत्र काय तयार होते बघा. आता छेद गुणुले उत्तर भागिले अंश. छेद गुणुले उत्तर भागिले अंश करायचं आणि त्याला -1 करायचं. सूत्र काय तयार होणार, छेद जो असेल त्याला गुणुले उत्तर छेद अंश, म्हणजे भागिले याला अंशानं भागायचं, -1 करायचं. आता आणखी एक असं बघूया उदाहरण, मग लक्षात येतं. आता याच्यामध्ये आता हे दोन्ही समान असतानाच एक आहे. त्यावेळेस दोन्ही समान येत नाहीत, त्यावेळेस पण आपल्याला लक्षात, ते पण गणित आपण बघू. 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवल्यानंतर उत्तर 6 आहे. 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवल्यावर उत्तर 6 येईल. आता काय होतं बघा, 3/6 मध्ये 3/6 किती वेळा मिळवल्यावर उत्तर काय येणार आपलं 6 येते. आता याची कृत्य काय, आपल्याला 3/5 घ्यायचे, त्याचा जो छेद आहे छेद गुणुले उत्तर, छेद गुणुले उत्तर ह्याला भागायचं अंशानं. म्हणजे आधी छेद गुणुले उत्तर करू, 30 आलं, त्याला भागिले अंश बरोबर येणार किती, 10. आता यातनं 1 वेळा 3/5 दिले ते वजा करायचं, म्हणजे 9 वेळा उत्तर. आपलं उत्तर असेल 9 वेळा. काय काय केलं आपण, छेद गुणुले उत्तर, छेद गुणुले उत्तर त्याला आलेलं गुणाकाराला भागायचं अंशानं, बरोबर जे उत्तर येईल त्यातनं 1 वेळा कमी करतो. हे दोन्ही सेम असतानाचा विषय. आता हे वेगळं असताना काय करायचं बघा. म्हणजे अशी पण काही उदाहरणं येतात की वेगळा, अगोदर हे अनेक एक तुम्हाला अशाच पद्धतीचे उदाहरण देतात. मग आपण दुसऱ्या एका उदाहरणाकडे जाऊया. आता उदाहरण काय असेल, 2/7 मध्ये 2/7 मिळवल्यावर किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 2 येईल, असा प्रश्न आहे. बघा तुम्हाला सोडवता येतो. 2/7 मध्ये 2/7 किती वेळा मिळवल्यावर उत्तर 2 येईल, असा प्रश्न आहे. आता आपलं सूत्र काय ठरलंय की जो छेद असेल 7 आहे, 7 गुणुले उत्तर, हे उत्तर आहे आपलं 14 झाले, त्याला भागिले अंश
7 आलं, त्यातनं 1 वेळा 2 दिले त्यामुळे वजा करायचं, राहणार 6 वेळा, म्हणजे आपलं उत्तर येणार 6 वेळा. दोन छेद 7 मध्ये 2/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 6 येईल असं, 2 येईल असं होतं. आता एक लास्ट ह्याच्यावर बघून मग आपण वेगळे आणि मग परीक्षेला आपल्याला विचारतो त्यावरती चर्चा करू. आता एक आणखी एक तुम्हाला देतो याच पद्धतीचा, तर तुम्ही सोडून बघा. 4/5 मध्ये 4/5 किती वेळा मिळवले असता उत्तर 4 येईल. बघा आता काय होतं. 4/5 मध्ये 4/5 किती वेळा मिळवल्यावर उत्तर 4 येईल. बघूया याचं सोडवायचं कसं. छेद किती आहे 5 गुणिले उत्तर 20, त्याला भागिले अंश 4, 4 ने 20 ला भागले 5 आहे. त्यापैकी एक हे सेम अंश आहे त्यामुळे एकदा दिले तर वजा करून 4, तर आपलं उत्तर येईल 4. तर साधं सोपं बघा, अंशानं छेदाचा आणि उत्तराचा गुणाकार 5 चोक 20, 20ला अंशानं भागायचं 5, त्यामुळे 1 वेळा वजा केलं की 4 उत्तर येईल. तर या पद्धतीचं लक्षात ठेवा की हे गणित आपल्याला नेहमी विचारतात या पद्धतीचे. आता आणखी एक बघूया काय आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने दुसरं एक महत्वाचं उदाहरण बघू की जे आपल्याला परीक्षेला नेहमी विचारलं जातं. आता प्रश्न काय आहे की एका पुस्तकाचा 2/4 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर वाचून झाल्यावर 30 पाने वाचायची राहिली. 30 पाने वाचायची राहिली. तर त्या पुस्तकास एकूण पाने किती. आता हे उदाहरण पर्यायाकडनं पण जाता येतं आणि आपण सोडवू पण शकतो. आता पर्यायाकडनं जायचं असेल तर मग प्रत्येक पर्याय चेक करायला लागतो. आपण उत्तराकडनं जाण्याचा प्रयत्न करू. आता ह्याच्यासाठी काय करायचं म्हणजे डायरेक्ट उत्तर कसं शोधायचं बघूया. आता एका पुस्तक आहे, एक पुस्तक माहित नाही आपल्याला किती पानाचं आहे, त्या पुस्तकातला 2/4 भाग आणि 20 पानं वाचल्यावर 30 पानं शिल्लक राहतात. आता एक लक्षात घ्यायचं, आता एक पुस्तक, आता एक पुस्तक आपण किती धरूया, हे 4 छेद आहे म्हणजे 4/4 हे पूर्ण पुस्तकाची पानं असते, म्हणजे पूर्ण पाने 4/4 असते, म्हणजे 4 भागापैकी 4 भाग हे पूर्ण पानं असते. त्यापैकी 4 भागापैकी 2 भाग वाचले, म्हणजे 2 भाग 4 भागापैकी 2 भाग वाचून झाले. म्हणजे थोडक्यात काय झालं, 4 भागापैकी 2 भाग वाचले, 2/4 म्हणजेच अर्धा भाग राहिला शिल्लक, अर्धा वाचला आणि अर्धा शिल्लक राहिला. आता अर्धा म्हणजेच काय तयार होतं, ही 20 पानं आणि ही 30 पानं, म्हणजे 20 पानं आणि 30 पानं ही मिळून जे 50 पानं होतात, तो म्हणजे हा भाग आहे 2/4. बघा मी अनेकदा परत येतो इकडे ह्या गणिताकडे. आता लक्ष द्या, पूर्ण पुस्तक किती पानाचं असेल, पूर्ण पुस्तक तर 4/4 असेल. जो छेद असतो तो वर खाली घेतला की आपण पूर्ण समजतो. त्यापैकी 2/4 हा एक भाग वजा करतो. आता राहिलेलं काय, 20 पानं आणि 30 पानं
वाचायची राहिलेली 30 पानं आणि वाचलेली 20 पानं. आणि हे एक पण वाचलं, हे पण अपूर्णांकात दिले, हे पूर्णांकात दिले. आता ही आणि ही दोघांची बेरीज म्हणजे किती पानं होते? 20 आणि 30 मिळून 50 पानं होते. वाचायची राहिलेली पानं आणि वाचलेली ही 20 पानं अशी मिळून 50. आणि हा भाग अपूर्ण, हा पण वाचलेलाच आहे 2/4. आता 4 भागापैकी 2 भाग वाचलाय म्हणजे अर्धा भाग वाचलाय, म्हणजे अर्धा भाग शिल्लक राहिलाय, अर्धा. आता अर्ध्या भागामध्ये कोण येणार? ही वाचलेली 20 पानं आणि ही 30 पानं म्हणजे 2/4 असेल. म्हणजे अर्धा भाग म्हणजे 50 आहे त्याचा. त्या पुस्तकाचा अर्धा भाग म्हणजे 50. एकूण भाग किती होणार? तर त्याचे दुप्पट होणार. 100 पानाचं ते पुस्तक असेल. पुस्तक किती पानाचं असेल? 100 पानाचं असेल. आता हे सोपे लक्षात घ्यायचं. हे लक्षात कधी येतं आपल्याला? आता दुसरा एक मार्ग याला सोडवायचा पण मार्ग असतो. तो कसं केला असता आपण? की 2/4 म्हणजे वजा केला, पण हे 2/4 राहिलेला भाग म्हणजे हा 20 पानाचा आणि 30 पानाचा मिळूनचा भाग. म्हणजे त्याला दुसऱ्या पण पद्धतीने सोडवता आलं असतं. ते कसं सोडवता आलं असतं? 2/4 म्हणजे किती पानं होणार? 50 पानं. मग एकूण पानं काढताना काय करायचं असते? हे 2/4 ह्याला व्यस्त करून गुणायचं, म्हणजे 4/2 गुणायचं त्याला एकूण पानं काढतात. हा 2/4 म्हणजेच 50 पानं आहे. 50 पानं कुठून आणली? 20 पानं आणि ही 30 पानं मिळून 50 पानं. म्हणजे 2 ने याला भागायचं, 25. 25 ने 4 ला गुणलं 100. तर एकूण 100 पानाचं पुस्तक असेल. असं पण काढता येते. आता असंच आणखी मग तुमच्या लक्षात येईल. एक दुसरं गणित बघा. आता गणित काय आहे बघा, थोडं वेगळे बघूयात आपण काय होतं. अस्मिताने अजयने पुस्तकाचा पाऊण भाग वाचून झाला. अजयने पुस्तकाचा पाऊण भाग वाचून झाला तेव्हा 45 पाने वाचून झाली. आणि अधिक 10 पाने वाचून झाली. तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? एकूण पाने किती? आता एका पुस्तकाचा पाऊण भाग वाचलाय तेव्हा 45 पानं वाचून झाली. अधिक 10 पण पानं वाचून झाली. 45 पाने वाचून झाली आणि अधिक 10 पाने वाचून झाली. तर त्या पुस्तकाचे एकूण पाने किती? पाऊण भाग वाचून झाली, अधिक 10 पाने वाचून झाली. जेव्हा पाऊण भाग वाचला तेव्हा 45 पानं होते. परत आणि 10 पानं आणि जास्त वाचले. मग पुस्तकाला एकूण पानं किती विचारले? एकूण पानं काढायचे. आता हा पाऊण भाग आहे, 1 2 3 असा मिळून 45 तयार होतो पाऊण भाग. म्हणजे एक भाग कितीचा असेल? 15 असेल. 15 15 15 म्हणजे हा शिल्लक पण 15 पानाचा असेल. म्हणजे एकूण पानं किती होणार? 15 चूक 60 पानं होणार. म्हणजे ते पुस्तक असणार 60 पानाचं. हे 10 पानाचं ते आपल्याला फसवायसाठी दिले. फक्त एवढाच लक्षात ठेवायचं, पाऊण भाग म्हणजे 45 आहे पुस्तकाचा. म्हणजे एकूण भाग काढताना कसं काढायचं? पाऊण म्हणजे किती भाग असतात? 3 भाग असतात. पाव पाव पाव. 45चे 3 भाग, 1 2 3. आणि शेवटचा पाव म्हणजे पण 15च होणार.
एकूण किती पानाचं होणार पुस्तक? 60 पानाचं. 60 पानापैकी पाऊण वाचलं म्हणजे 45 वाचलं, तर एकूण पाने असतील पुस्तकाला 60 असते. आता ही मी आकृतीद्वारे समजावून दिली. हेच सोडवता पण आलं असतात. हे सोडवायचं कसं? 60 उत्तर कसे येते बघा. पाऊण भाग म्हणजे किती? 45 पान. पाऊण म्हणजे 45. आपल्याला काय काढायचं? एकूण काढायचं. आता एकूण काढताना काय करायचं? 45ला या अपूर्णांकानं व्यस्त करून म्हणायचं. व्यस्त करणे म्हणजे काय? अंश छेद बदलायची जागा, वर खाली येतं. 3 ने याला भागायचं 15 आणि ह्या दोघांचा गुणाकार, एकूण 60 पान होते. 2 पद्धतीने सोडवतं. आकृतीद्वारे पण मी समजावून दिले, या पण पद्धतीने. आता पुढचं एक उदाहरण बघू. आता पुढचं उदाहरण जे आहे ते परीक्षेला आलेलं उदाहरण आहे. आता ते काय आहे बघा. प्रश्न काय आहे? 312 छेद 1009 अधिक 706 छेद 2018 अधिक 344 छेद 1009. आता हे एक उदाहरण आहे आपल्याकडे. आता हे परीक्षेला विचारलं होतं, 2019ला विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यावर आधारित काय आहे बघूया आपण. आता समान छेद आहे त्यांची आधी बेरीज करू आपण. समान जो छेद आहे त्या दोघांची बेरीज करूया. 312 आणि 304 या दोघांचा छेद 1009 1009 आहे, त्या दोघांची आधी बेरीज करू. 312 आणि 304 ची बेरीज किती होते? 616. 616 छेद 1009 अधिक हे आहे तसे घेऊ 706 छेद 2018. आता परत काय होतंय? इथं 2018 आहे, इथं 1009 आहे. आता जर आपण निरीक्षण केलं तर 1009च्या दुप्पट 2018 असते. 1000च्या दुप्पट 2000, 9च्या दुप्पट 18. ह्याचा अर्थ इथं पण 2018 करू शकतो, 2 न गुणून. इथं 2 न गुणूया दोन्ही बाजूला, वर खाली. मग काय होणार? 616चं काय होणार? 1232 छेद इथं 2018 तयार होईल अधिक 706 छेद 2018. आता या दोघांची जर बेरीज केली, आता छेद समान झाला, दोघांची जर अंशाची बेरीज झाली, दोघांची बेरीज किती येते बघा. 344 आहे, सॉरी इथं 344 आहे, 44 तरी म्हणजे जरा माझं जमलिंग आहे. 312 आणि 344 ची बेरीज करा. 6, 5 आणि 656. 656 इथं 656 इथे येईल, त्याची दुप्पट होणार आहे. आता इथं 2 न गुणल्या तर 656 ची दुप्पट. 656 ची दुप्पट 6 2 12 2 हातच्याला 1 5 2 10 1 11 हातच्याला 1 6 2 12 1 13 1312. आता 1312 आणि 706 ची बेरीज 2018 होती. पर्यायामध्ये 2018 छेद 2018 असेल किंवा 1 असू शकते. अंशांछेद सारखा असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. थोडं लक्षात घ्या, इथं माझं जर चुकलं लिहिताना 344 होतं, 304 मध्ये. पहिलं काय केलं आपण? छेद समान असणाऱ्याची बेरीज 656 आली. त्यानंतर आपण काय केलं? 656 छेद 1009. 1009च्या दुप्पट 2018 असते. छेद समान करून घेताना आपण काय केलं? एका बाजूला 2 न गुणलं वर खाली. ते 1312 छेद 2018. 2018 छेद दोघांचा आला. मग काय केलं? अंशाची बेरीज केली. 2018च येते अंशाची पण बेरीज. छेद आहे तसं 2018. मग याच्यावर आपण उत्तरापर्यंत आलो. समजा हे पर्याय नसेल तर 1 तर असतं.
आता पुढे जाऊया. आता एक उदाहरण काय आहे बघा. आता हे परीक्षेला विचारलेला प्रश्न. 29/8 29/8 या हा कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. कोणाचं सममूल्य नाही म्हणजे आता पहिला पर्याय दिलाय 3.5/8, दुसरा 58/16, तिसरा 3.6/8 आणि 290/80. आता कोणाचा नाही हे महत्वाचं आहे. सममूल्य नाही हे शोधायचं आपल्याला. आता काय करायला लागेल. 29/8 आहे. त्याचा कोण सममूल्य आहे ते शोधूया आपण. म्हणजे एक एक पर्याय चेक करत जाऊ. ह्याचं रूपांतर करूया आपण. 8×3 = 24 आणि 5 29/8 म्हणजे हे सेम आलं म्हणजे हा सममूल्य आहे. आता 29च्या दुप्पट केलं की 58 येते. 8च्या दुप्पट केले की 16 येते म्हणजे हा पण सममूल्य आहे. तिसरं बघा ह्याचं रूपांतर करूया. 8×3 = 24 आणि 6 30/8. आता 30/8 आणि याचा संबंध पटीमध्ये येत नाही, सममूल्य होत नाही म्हणजे हा अपूर्णांक सममूल्य नाही. हे दोन झाले. आता तिसरा आहे का नाही बघूया. हे शून्य कमी केलं आपण, दोघांचं शून्य घालवला, किती राहते शिल्लक. 29/8 म्हणजे हा पण सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे नसणारी 2 झाली, नसणारा 1 झाला. पहिला, दुसरा आणि शेवटचा पर्याय हा सममूल्य असणार आहे. आता हा पण परीक्षेला 2017ला आलेला प्रश्न आहे. आता आणखी एक बघू. आता हा पण महत्वाचा प्रश्न आहे आता अपूर्णांकामधला. आता प्रश्न काय आहे की 2020ला प्रश्न विचारलेला. एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला. ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल. किती लिटर पाणी लागेल. प्रश्न नीट वाचून बघा एकदा. एका पाण्याच्या टाकीची धारकता म्हणजे त्याची कपॅसिटी, किती पाणी बसते त्यात, त्याची क्षमता. धारकता म्हणजे टाकीमध्ये किती लिटर पाणी बसते. 140 लिटर पाणी भरलं की टाकी पूर्ण भरते. पण त्या टाकीचा 4/7 भाग पाणी भरलेला आहे. आता न भरलेला भाग किती आहे तो विचारलाय आपल्याला. किती अजून भरावं लागेल. आता काय करायचं बघा. एकूण भरले किती 4/7 हा भरलेला भाग आहे. मग टाकीचा एकूण भाग किती असेल. एकूण भाग छेद जो असतो तो वर खाली घ्यायचा म्हणजे तो एकूण तयार होतो. त्यापैकी भरलेला भाग कमी करूया. किती येणार 3/7 येणार. हा न भरलेला हा भाग असेल. आता न भरलेल्या भागामध्ये किती पैकी न भरलेला भाग. 140 लिटर पैकी न भरलेला भाग. 140 गुणिले न भरलेला भाग काढायचा म्हणजे लिटर मध्ये निघेल उत्तर. आता आपल्याला न भरलेला भागच विचारला. 7 न आता इथं भागूया. 7 2 14 हे 0 तसंच 20 आणि 3 चा गुणाकार 7. तर अजून 60 लिटर पाणी लागेल. मग
प्रत्यक्षात पाणी भरले किती मग? 140 लिटरची टाकी आहे, त्यातलं लागणारं पाणी 60 आहे, म्हणजे भरले किती मग? 140 मधनं 60 गेले, 80 लिटर भरलेलं आहे. आपल्याला फक्त काय विचारले? भरलेलं विचारलेलं नाही. आपल्याला काय होतंय? न भरलेलं किती आहे, म्हणजे अजून लागणारं पाणी किती आहे. आपण काय केलं? आता हे आणखी एक प्रकारे सोडवता येतं. आता हा एक प्रकार झाला. आपण काय केलं? एकूण पाण्याची टाकी अपूर्णांकात घेतली, 7/7. आता हे 7 कुठून आणलं? छेद जेवढा असतो तो वर खाली घेतो. आता छेद म्हणजेच काय? त्याचे केलेले भाग असतात एकूण टाकीचे, एकूण भाग. मग ते वर खाली घेतलं की ही पूर्ण टाकी होती तयार भरलेली. त्यातनं भरलेला भाग कमी केला 7/7 मधनं. 3/7 हा न भरलेला भाग आहे. न भरलेला भाग हा एकूण लिटर पैकी काढला. 140 गुणिले 3/7. छेदानं भागायचं, अंशानं गुणायचं. आता हे आणखी एका प्रकारे काढता येतं. ते कसं काढता आलं असतं बघा. आता भरलेला भाग किती आहे? 4/7. 140 पैकी मग भरलेला भाग आधी काढायचा, म्हणजे भरलेला भाग नाही. 7 न भागूया. 7 2 14 20 20 चौक 80. 80 लिटर पाणी भरले. मग न भरलेले कसं किती असेल? म्हणजे भरावं लागणारं पाणी काढायचं आहे. तर 140 मधनं 80 गेले, तर 60 लिटर पाणी भरावं लागेल. असं पण सोडवता येते. तुम्हाला जे सोपं वाटते त्या पद्धतीने सोडवा गणित. ह्या पद्धतीची उदाहरणं सारखी येतात परीक्षेत. आता एकच उदाहरण बघून मग आपण थांबूया. एक शेवटचं उदाहरण बघू. आता प्रश्न काय आहे बघा. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर प्रश्नाचे. आता हे जे सोडवायचं कसं बघूया. आता गुणाकार अगोदर होईल, मग बेरजेकडे जातोय आपण पदावलीसारखं. मग आता गुणाकार करताना अंशाचा गुणाकार असतो, छेदाचा गुणाकार असतो. बेरजेमध्ये तसं नसते. आपण समान छेद असेल तर फक्त अंशाची बेरीज करतो. गुणाकारात तसं नाही. गुणाकारात अंशाचा गुणाकार. 7 आणि 5चा गुणाकार 35. ह्या 5 आणि 7चा गुणाकार 35 अधिक 1 तसंच. आता 35 आणि 35 हे दोन्ही समान आले अंशांचे, त्यावेळेस उत्तर किती येतं? 1 येतं. आणि हे अधिक 1 तसंच, म्हणजे उत्तर आलं 2. हे आपलं उत्तर असेल. 35 न 35 ला पाहिले 1 उत्तर येते, म्हणून 1 लिहिलं डायरेक्ट आपण. तर हे आपलं उत्तर आहे. आता आपण आजच्या भागामध्ये काही महत्वाची उदाहरणं पाहिली आणि ती वारंवार येणारे प्रश्न आहे. तर परत एकदा हा व्हिडिओ बघा तुम्ही, समजलं नसेल तर तुमच्या लक्षात येईल. परत एक आणखी आपला शेवटचा अपूर्णांकाचा महत्वाच्या उदाहरणाचा एक भाग तयार होईल उद्याच्या भागामध्ये. चला आतापुरतं आपण इथं थांबूया.